समाजाची सेवा केल्यानंतर तुम्ही देव व्हाल का होणार नाही मला माहिती नाही, पण समाजाची जर प्रामाणिकपणानं सेवा जर तुम्ही करत असाल तर तुम्ही देव माणूस मात्र नक्की व्हाल. मला असं वाटतं सध्या जगाला देवाची गरज नाही, सध्या जगाला देव माणसाची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. दया ज्ञान शांती तिथे योगनिष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा. अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. जयाचा जनी जन्म नामात झाला जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार माझा सद्गुरु ब्रह्मचैतन्य मूर्ती. असू दे. जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुरतक प्रदेशम विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा. उदारा तो परवा निवृत्ती उदारा परवा. ओ निवृत्ती उदारा सोपान देवा. उदारा तो परवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी पावनी. आद्यत्रय जननी देवाची स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण. पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठ विभूषित भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाचे कळस या महाराष्ट्राची अस्मिता. संत तुकाराम महाराजांचा चारचरणाचा देवाला आवडणारी
महाभक्ती विशद करणारा आजचा हा अभंग आहे। या अभंगातून संत तुकाराम महाराज देवाला आवडणाऱ्या 7 भक्ती सांगतात। देवाला आवडणाऱ्या 7 भक्ती, देवाला आवडणाऱ्या 7 महापूजा कोणत्या, असा जर प्रश्न आम्हाला पडला तर साधं सोपं गणित आणि उत्तर असं आहे आजचा अभंग। हीच विष्णूची महापूजा गाव येरवी तिची ना चौथी हे पहिली ना सरती पै माझी सहज स्थिती तया भक्तीनाम। देवाला नेमकं काय आवडतं तर देवाला भक्ती आवडते। भगवंताच्या भक्तीमध्ये अनुकूल राहावं, त्याच्या भक्तीमध्ये नाहून निघावं, त्याच्या भक्तीमध्ये एकरूप राहावं असं देवाला वाटतं। मग देवाची महापूजा नेमकी कोणती? देवाची महापूजा पहिल्या क्रमांकाला येते स्वामी काच। ज्याच्याकडे आपण काम करतो, ज्याच्या पदरात आपण काम करतो, आपल्या वाट्याला आलेलं कर्म हे प्रामाणिकपणानं करणं, आपल्या वाट्याला आलेलं कर्म हे चुकारपणा न करता, कुचराईपणा न होऊ देता प्रामाणिकपणानं निभवणं, हीच विष्णूची महापूजा आहे। ज्या गुरुमुळे आपण इथपर्यंत आलो त्या श्री गुरुला कधीही न विसरणं ही विष्णूची महापूजा आहे। देवाला आवडणारी महत्त्वाची महापूजा असं आहे, ज्या पतीशी विवाह झाला त्या पतीशी प्रामाणिक राहणं। माझ्या माय मावल्यांनो, जो पती तुम्ही निवडता तो पती आमच्या तुकोबांना अपेक्षित नाही। महाराजांना कोणता पती अपेक्षित आहे? आम्हा नारायण तैशापरी, पतिव्रते जैसा भरतार प्रमाण, आम्हा नारायण तैशापरी। अजून देवाला आवडणारी कोणती महापूजा आहे बरं? सगळ्यात महत्त्वाची, नेहमी खरं बोला, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी व्हा आणि निश्चय करा एक दिवस प्रयत्नांती परमेश्वर तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही। अशा 7 महापूजा आजच्या अभंगातून श्री तुकोबा आपल्याला सांगतात। विठ्ठल 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 पुंडलिक वधार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय। ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण सर्वजण एकत्र आलो। वैकुंठवासी बाळकृष्ण अर्थात बाबा बागायतदार शिंदे पाटील, बाळकृष्ण दादांना आमच्यातनं जाऊन आज बरोबर 1 वर्ष झालेलं आहे। आपल्या या सातारा तालुक्यात, या जिल्ह्यात एक म्हण प्रसिद्ध आहे, जो आवडे सर्वाला तोची आवडे देवाला। आम्हाला आवडणारी माणसं देवाला प्रिय होतात। आम्हाला आवडणारी माणसं देव एक दिवस घेऊन जातो, पण दुर्भाग्य असं आहे देवाला आवडणारी माणसं कधीही समाजाला प्रिय होत नाहीत। जी माणसं देवाला आवडतात ती माणसं लोकाला आवडत असती तर ज्ञानोबरायांना लोकांनी त्रास दिला नसता, तुकोबरायांचा छळ लोकांनी केला नसता, मुक्ताबाईच्या खापराच्या इच्छेकरता विसोबा खेचरानं पायानं लात घातली नसती। माझ्या दादानं मुक्ताबाई देवाला आवडत होत्या, ज्ञानोबा देवाला आवडत होते, जनाबाई देवाला आवडत होत्या, संत शिरोमणी सावता महाराज देवाला आवडत होते, पण माणसाला आवडत नव्हते। जी माणसं आपल्याला आवडतात ती माणसं देवाला आवडतात, पण जी माणसं देवाला आवडतात ती आपल्याला आवडतात की आवडत नाहीत, इथं भलं मोठं प्रश्नचिन्ह आहे। पण जो आवडे सर्वाला तोची आवडे देवाला। पाठीमागच्या वर्षी बाळकृष्ण दादा निघून गेले, बाबांचं जाणं झालं। प्रथम पुण्यस्मरण आणि त्या निमित्तानं हरिकीर्तन, म्हणजे आज शेवट तो भला माझा बहु गोड झाला। 1 वर्षानंतर आज आपण सर्वजण एकत्र आलो। गेल्या 365 दिवसातला एकही दिवस असा नाही की या कुटुंबाला बाबांची आठवण आली नाही। माझ्या दादानं आपल्या सातारा जिल्ह्यात एक म्हण प्रसिद्ध आहे, लोक म्हणतात ज्याचं जळतं त्याला कळतं। या म्हणीचा साधा सोपा सरळ अर्थ असा आहे, ज्याचं जळत नाही त्याला कधीही कळत नाही। या परिवारातल्या लोकाला जेवढं दुःख होतं ना तेवढं दुःख काय आपल्याला होतं? मला कल्पना आहे, गेल्या 6 महिन्यापासून सुरू असणारी ही कीर्तनाची तयारी, पहाटे 4 वाजल्यापासून पायाला पाय नाही या पोरांच्या, 2ही मुली 2ही मुलं, नातवंड, असा संपूर्ण गच्च भरलेला गोकुळासारखा परिवार। पण अचानक कुणाची तरी दृष्ट लागावी, बांधावरचं झाड उन्मळून पडावं, गोठ्यातली गाय हंबरता हंबरता जागेवर थांबावी, गवताच्या पेंडीचा आळा सुटावा, बांधलेल्या तळ्याचा बांध फुटावा आणि देव्हाऱ्यातला देवा विझून जावा, त्याच्याही पेक्षा जास्तीचं दुःख या शिंदे परिवाराला या वर्षात झालेलं आहे।
सज्जन हो, 3 दुःख कोणाच्याही आयुष्यात येऊ नयेत. लहानपणी आईबाप मरू नयेत, तरुण वयात जोडीदार मरू नये आणि म्हातारपणात मुलगा किंवा मुलगी जाऊ नये. ही प्रचंड वेदना देणारी 3 मोठी दुःख आहेत. जी जी माणसं या दुःखातून गेली ना, त्याच लोकांना या दुःखाची कल्पना आहे. कंठ दाटून येतो, डोळे सदगदित होतात, ओले होतात, आणि मग लक्षात येतं गए हुए कभी आते नहीं है मगर उनकी याद हर वक्त आ जाती है. त्याचं नाव पुण्यस्मरण आहे. बाबा निघून गेले आणि दुःखाचा डोंगर या परिवारावरती कोसळला. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. पाठीमागच्या वर्षी बाळकृष्ण बाबा निघून गेले आणि बाबांचा पाठीमाग संपूर्ण उरलेला परिवार, त्यामध्ये त्यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीच्या पावलानं पाऊल टाकावं आणि नांदायला यावं. इथं आल्यापासून घराचं गोकुळ जिनं केलं. त्या छंदाताई, कोण्या माऊलीला वाटत नाही आपल्या कपाळावरचं कुंकू निघून जावं. ती म्हणते पांडुरंगा मी मरावं आणि माझं मरण माझ्या पतीनं पाहावं. मी मेले तरी चालल, पण आया बायानी खणा नारळानं ओटी भरली पाहिजे. पांडुरंगा एवढीच एक माझी इच्छा आहे रे देवा. मी मेल्यानंतर सुद्धा कुंकवाचा सडा माझ्या वाटेनं टाकला गेला पाहिजे. हे वाटतं हो प्रत्येक माऊलीला. एखाद्या शहीद जवानाच्या धर्मपत्नीला कीर्तन झाल्या झाल्या विचारा, बाई आम्हाला कल्पना आहे तुम्हाला 20-25 लाख रुपये भेटले वाटतं. हा, मग का रडता? काय जाळायचे पैसे? कपाळावरच्या कुंकवाला जेवढी किंमत आहे तेवढी किंमत कुणी लाखो रुपये दिले तर त्या लाखाला किंमत नाही. हे जिचं जळतं तिला तेव्हा कळतं. छंदाताईंचं दुःख काही शब्दात मांडण्याजोगं आहे नाही. 2ही मुलं, आदरणीय मनोज दादा, आदरणीय महेश दादा, काळ्या आईची प्रामाणिकपणानं सेवा करतात. पण मातीशी इमान राखतो त्याला बाप म्हणतात. मातीशी इमान राखतो त्याला बाप म्हणतात. लेकरांच्या स्वप्नासाठी स्वतःला गहाण ठेवतो त्याला हे बाप म्हणतात. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. पण लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम करतो ना, त्याला आपला बाप म्हणतात. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य आपल्या आई बापानं मातीत घालवलं माझ्या लेकरांचं चांगलं झालं पाहिजे म्हणून. माझ्या दादानो, माझं लेकरू आज उपाशी नाही राहिलं पाहिजे असं जिला वाटतं ती आई आहे. माझं बाळ उद्याही उपाशी नाही राहिलं पाहिजे असं ज्याला वाटतं तो आपला बाप आहे. बाप शाबासकीची थाप आहे. बाप प्रेमाचं झुकतं माप आहे. आपुलकीची गोष्ट आहे, दिसत नाही. आता धावायलाही कमी पडतं रान. काय पाहायचंय ना ते फक्त फोटोत पाहावं लागतं. मग मनोज दादाला दुःख झालं असेल, महेश रावाला दुःख झालं असेल, आमच्या मनीषाताईला दुःख झालं असेल, ती लेक आहे. माधुरीताईला दुःख होणं स्वाभाविक आहे. 2ही लेकी माहेराला येतात. बापाचा फोटो भिंतीवरती टांगलेला पाहतात. डोळे भरून पाहिलं ना लेकीनं, आपसुकतीच्या डोळ्यातनं पाणी येतं. लेकीला सांगावं लागत नाही रड म्हणून. मग भावाचं लेकरू विचारतं, आत्या काय बेटा आता का रडते? रडू नको तर काय करू राजा. जेव्हा जेव्हा माहेरला येत होते ना तेव्हा तेव्हा माझा बाप माझ्या डोक्यावरनं हात फिरवत होता. कधी माहेरला आली ना तर भाकरीचे 2 तुकडे आणायची माझी माय. एक तुकडा उजव्या हातानं टाकायची, दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकायची, कडाकडा बोटं मोडायची. मुठभर मिरच्या घेऊन यायचा माझा बाप, वाळून टाकायचा. माहेरात आले तर दृष्ट काढायचे रे. आता बाप मेल्यानंतर परत असं स्वागत या लेकीचं माहेरात होणार नाही. हे दुःख आहे मनीषाताईला आणि माधुरीताईला. 2ही लेकी रडत राहतील यात नवल नाही. सुनांना सुना कधी म्हणाले नाहीत. सुनांना सुना कधी म्हणाले नाहीत. ते आतापर्यंत तितकंच प्रेम केलं जितकं लेकींवरती प्रेम करत राहिले. माझ्या दादानो, लहान आहेत अजून लेकरं, जगाची नीट ओळख सुद्धा नाही. आमचा ऋग्वेद असेल, आरोह्य असेल, श्रद्धा असेल, ही नातवंड आहेत. या नातवांच्या डोळ्याला पाणी येतं त्याचं कारण आहे. नातवंड रडत राहतात त्याचं पहिलं आणि शेवटचं कारण आहे. नातूला सगळ्यात जास्त लळा, जास्त जीव, जास्त माया कुणी लावली असेल ना तर ती आजोबानं. नातूचा जगातला सगळ्यात पहिला आणि जवळचा मित्र म्हणजे म्हातारा आजोबा असतो. आजोबाचा सगळ्यात शेवटचा मित्र म्हातारपणाची काठी म्हणजे नातू असतो. आजोबा नाही दिसला तर ज्याला करमत नाही तो नातू आहे. नातूला उचलून घेतल्याशिवाय ज्याचं मन भरत नाही तो आजोबा आहे.
तळहातावरती 5 रुपयाचं नाणं टेकवणारा आजोबा एका बाजूला, कंपनी हजारो रुपयानं पगार देईल तुम्हाला, तो पगार एका बाजूला. तायानो, आजोबानं तळहातावरती दिलेल्या 5 रुपयामध्ये जेवढं प्रेम असतं तेवढं प्रेम कंपनीनं दिलेल्या 10 लाखातही नसतं. हे जिचं जळतं तिला तेव्हा कळतं. मागच्या वर्षी हा परिवार पुरका झाला. गेलेल्या भावाचा भाऊ रडतो, गेलेल्या भावाची बहीण रडते, गेलेल्या भावाचा भाऊ रडतो पण हात आपटतो भाऊ, या बाहूतलं भाऊबळ निघून गेलं. गेलेल्या भावाचा भाऊ रडतो, हात आपटतो, गेलेल्या भावाची बहीण रडते. तर मनगटाकडे पाहून रडते भावाच्या. दादा, त्याच मनगटावर राखी बांधली होती रे. गेलेल्या माणसाची धर्मपत्नी रडते, पोट आपटत नाही, कपाळ बडवत राहत. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार शतजन्मी भेटू दे. धर्मपत्नी रडत राहते, यात नवल नाही. माझ्या दादानो, तायानो, बहिण्यांनो, ऐकावं आपण. कोण रडत राहत नाही? रडतात घरातली माणसं, पण याच्यातलं देख न रडू कोणाचं असेल ना, तर ऐका रे माझ्या दादानो, आईचं रडणं फार गोड असतं. जिचं बाळ गेलं ना ती पोट बडवत रडत राहते, जिचा पती गेला ती कपाळ बडवत रडत राहते, जिचा भाऊ गेला ती मनगटाकडं पाहून रडत राहते. भावाचा भाऊ मेला तर तो बाहूतलं भाऊबळ निघून गेलं म्हणून रडत राहतो. पाहुणे रावळे रडत राहतील, यात काय नवल आहे? उभा परिवार पांडुरंगाला म्हणतो, काय चुकलं होतं रे आमचं? आता तर आमच्या बापानं चांगले दिवस आले, शून्यातनं विश्व तयार केलं. बागायतदार म्हणत होता परिसर चांगला होता, माणूस कधी कोणाला नडला नाही, कधी कोणाला रागवला नाही. वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा, हृदयात गरिबीची जाण ज्याच्या अंतकरणात असते ना, ती माणसं जगातली सगळ्यात लोकप्रिय माणसं असतात. ज्याच्याजवळ ज्ञान असून नम्रपणा आहे, ज्याच्याजवळ श्रीमंती असून समाधान आहे, ज्याच्याजवळ आरोग्य असून आयुष्य आणि आयुष्याबरोबरचं आरोग्य आहे, ती माणसं नेहमी श्रीमंत आहेत. असं श्रीमंत बाप या परिवाराला पूर्क करून निघून गेला. आणि मग परिवार म्हणतो पांडुरंगाला, काय चुकलं होतं रे आमचं? देवा तुझा माझा रे वैराकार, 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 तुझा माझा रे वैराकार, देवा तुझा माझा दुःखाचे डोंगर दाखविती, दुःखाचे डोंगर दाखविती, बळे बांधुनी देसी काळाहाती, बळे बांधुनी देसी काळाहाती, दुःखाचे डोंगर दाखविते, दुःखाचे डोंगर डोंगर दाखविते, बळे बांधुनी देसी काळाहाती, बळे बांधुनी एवढं मोठं दुःख या शिंदे परिवाराला. पण तरी सुद्धा एवढं सगळं दुःखाचं ओझ काळजावरती दडपण घेऊन आमचा हा परिवार दुःख सागरात बुडालेला असताना सुद्धा हे सुंदर कीर्तन आयोजित करतो आहे. ही आई वडिलांची पुण्य असावी वाटतं. सज्जन हो, सुशिलो मातृ पुण्येन पितृपुण्यन चतुरतः उदार वंश पुण्यन आत्मपुण्यन सभाग्यता. आईच्या पुण्यानं लेकरू सात्विक जन्मालेत, बापाच्या पुण्यानं लेकरू चतुर होतं, कुळाच्या पुण्यानं दानशूर आहे आणि स्वतःच्या पुण्यानं भाग्यवान आहे. आपण सर्वजण भाग्यवान आहात. आज
बाळकृष्ण दादांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत आपण. नवीन वर्षातला हा पहिला दिवस आहे आणि आपल्या या दिवसाची सुरुवात कीर्तनानं होते आहे. मला असं वाटतं आपण भाग्यवान आहोत. मागच्या वर्षी जे झालं ते माणसानं लक्षात घेऊ नये, पण या वर्षी काही संकल्प करावेत. या नवीन वर्षात पहिला संकल्प करा, थोडा आनंदी राहा. या नवीन वर्षात पहिला संकल्प करा, थोडा आनंदी राहा. या नवीन वर्षात दुसरा संकल्प करा, आपल्यामुळे एखाद्याला आनंदी ठेवा. माझ्या दादानो, एक वेळ वेद नाही कळले तरी चालतील, पण दुसऱ्याच्या वेदना कळणं याला खरा परमार्थ म्हणतात. आपल्याला वेद नाही कळाला तर देणं घेणं नाही त्याचं, पण वेदना कळाव्यात. या वर्षात ईश्वराला एक मागायचं, पांडुरंगा, मागच्या वर्षी आमच्याकडून चांगल्या गोष्टी काही राहून गेल्या असतील तर कमीत कमी या वर्षी त्या पूर्ण करून घे. आमची स्वप्न जर काय अधुरी राहिले असतील तर या वर्षी तू तुझ्या ताकदीनं ती स्वप्न पूर्ण करून घे. मागच्या वर्षी आम्ही चांगलंच वागलोय, याही वर्षी चांगलंच वागण्याचा प्रयत्न असेल. चुकून सुद्धा आमच्याकडून एखादी चूक घडू नये आणि आमच्यामुळे एखाद्याच्या हृदयाला जखमा होऊ नयेत याची काळजी देवा तू घे. बस आम्ही चांगलं वागण्याचा प्रयत्न करू. जी माणसं ईश्वराला चांगलं वागण्यासाठी प्रार्थना करतात ती माणसं साक्षात देवच होतात. देवाला नवच बोलणं म्हणजे देवाला कामाला ठेवणं आहे. देवाची पूजा करणं म्हणजे देवावरती प्रेम करणं आहे. पण समाजाची सेवा करणं म्हणजे भगवंताचं काम हलकं करणं आहे, हे लक्षात राहू द्या. समाजाची सेवा करा. समाजाची सेवा केल्यानंतर तुम्ही देव व्हाल का होणार नाही मला माहिती नाही, पण समाजाची जर प्रामाणिकपणानं सेवा जर तुम्ही करत असाल तर तुम्ही देव माणूस मात्र नक्की व्हाल. मला असं वाटतं सध्या जगाला देवाची गरज नाही, सध्या जगाला देव माणसाची गरज आहे. विठ्ठल 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 सध्या जगाला देवाची गरज नाही, सध्या जगाला देव माणसाची चांगली गरज आहे. नितांत गरज आहे. अत्यंत गरजेची गोष्ट तुम्ही देव माणूस व्हा. आणि म्हणून आजचं हे कीर्तन सुद्धा देव माणूस व्हायला शिकवणार आहे. तेव्हा थोडा पाठीचा काना ताट राहू द्या. या कुटुंबाचं मनापासून कौतुक आहे. एवढं दुःख असताना सुद्धा एवढं चांगलं कीर्तन आयोजित केलं. त्यामध्ये परमादरणीय परमश्रद्धेय महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आदरणीय हरिभक्त परायण आदरणीय नवनाथजी महाराज, त्यांचा आवाजही अत्यंत गोड आहे आणि त्यांच्या आज कीर्तनाला साथ आहे. बऱ्याच दिवसानंतर हा योग जुळून आलेला आहे. आज नवनाथ महाराज इथं आहेत, ते धुळ्यावरून आलेले आहेत, म्हणजे आमच्या भाषेत धुळ्यावरून आलेले आहेत, जळगावच्या पलीकडे धुळे. परमादरणीय परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्त परायण, ज्यांच्या मृदंगामध्ये अत्यंत गोडे आहे. सजीव हातानं निर्जीव कातड्यावरती थाप टाकावी आणि त्यानंतर सजीव कातडी डोलायला लावण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये असतं तो मृदंगाचार्य आहे. मृदंगाचार्य हा नेहमी श्रेष्ठ असतो. मृदंगाचार्य कालही श्रेष्ठ होता, उद्याही श्रेष्ठ राहणार आहे. तो श्रेष्ठ का आहे त्याचं कारण सांगतो. मृदंगाचार्य हा देवाच्या पायासाठी वाजवतो आणि बाकीची माणसं पायातल्यासाठी वाजवतात. जी माणसं पायासाठी वाजवतात ती माणसं देवाला प्रिय होतात. जी माणसं पायासाठी वाजवतात ती माणसं देवाच्या जवळची राहतात. जी माणसं पायासाठी वाजवतात ती माणसं लोकप्रिय होतात. जी माणसं पायासाठी वाजवतात ती माणसं देवाच्या जवळची असतात. पण जी माणसं पायातल्यासाठी वाजवतात ती माणसं कदाचित बदनाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कळतंय ना तुम्हाला? जर नसेल का आलं तर पिंजरा पहा आणि नसेल का आलं तर मग फुलवंती पहा. पायातल्यासाठी वाजवू नये, पायासाठी वाजवावं. आणि आपण पायासाठी वाजवता, आपण धन्य आहात. त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय ज्यांचे हार्मोनियम आपण ऐकताय, काय नाव बाबा? शिवाजी महाराज कदम, अत्यंत गोड पेटी वाजवतात. या सातारा जिल्ह्यातल्या बऱ्याच कीर्तनाला त्यांनी मला साथ दिलेली आहे. अत्यंत गोड देखणा स्वभाव आहे. ते स्वर देतात. मला सुद्धा स्वर आवडतो. मी नेहमी एक वाक्य सांगतो, कीर्तनकार सुद्धा स्वर गात असावा. ऐकता ना आपण सर्वजण? प्रत्येक कीर्तनकार, मी जगातला प्रत्येक म्हणेल, जगातला प्रत्येक कीर्तनकार, याचं मीच का खंडन करतोय आता नवल सांगू तुम्हाला. गुरुवर्य वैकुंठवासी नामदेव अप्पा शामगावकर म्हणायचे, जो स्वरात नाही तो आसूर समजावा. आम्ही लहान होतो तेव्हा त्यांची कीर्तनं ऐकलीत. त्यांना
प्रचंड राग होता. एखाद्या गायकाचा स्वर गेला, मृदंगाचार्याला स्वर जर नाही कळाला, कीर्तनकार एखादा जर त्याला स्वर कळत नसेल, त्याला जर गाता येत नसेल, तर गुरुवर्य नामदेव आप्पा शामगावकरांना ते आवडत नसायचं. वैकुंठवासी नामदेव आप्पा शामगावकर असं म्हणायचे, कसंही गा पण तुझं तू गा. स्टेपनीची कशाला रे तुला गरज पाहिजे, ताटाला वाटकावून लावू नको, असं स्वतः नामदेव आप्पा शामगावकर म्हणायचे. तुम्ही आप्पांना साथ केलेले, आप्पांना आवडत नव्हतं. आणि म्हणून मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो. बसलेले आहे का, कीर्तनकार स्वर्गात असावा. मी परत सांगेन, या वारकरी संप्रदायातला प्रत्येक वारकरी हा स्वर गात असावा, अन्यथा तो स्वर्गात दिसावा. हे कळतंय का नाही? बसलेले तुम्ही सुद्धा स्वर गात असलं पाहिजे, अन्यथा तुम्ही. त्यामुळं जेव्हा जेव्हा भजन होईल, जेव्हा जेव्हा टाळी वाजवली जाईल, तेव्हा गात जा बरं थोडं थोडं. आज अत्यंत वातावरण गोड आहे. परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्तपरायण महाराष्ट्रामधील नामवंत मृदंगाचार्य आणि या सातारा जिल्ह्याचं वैभव श्री योगेशजी महाराज सुतार आज माझ्या समोर आहेत. ते सुद्धा बाबा चांगले मृदंगाचार्य आहेत बरं. जसं ठाकरे महाराज सुंदर वाजवत आहेत उमेश बाबा, तसंच योगेश महाराज सुद्धा अत्यंत गोड वाजवतात. तुम्ही असं यमक जुळवून आणले का हो पकवाजे? उमेश, योगेश असं हे सगळं जुळवून आणलंय तुम्ही, आहे की नाही? पण तरीसुद्धा योगेश महाराज चांगले मृदंगाचार्य आहेत. पण समोर बसलेत, आज ते श्रोता झालेत. त्यांचाच एक यूट्यूब चॅनल आहे जय घोष. सगळेजण मोबाईल वापरता, कीर्तन झाल्यानंतर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यांचा चॅनल सर्च केला तर यूट्यूबला, फेसबुकला, इंस्टाग्रामला त्यांचे पेज दिसतील. आणि हे सगळं चित्रीकरण ते करतायत. शिंदे परिवाराला धन्यवाद. आणि हे लहान लहान विद्यार्थी ज्यांच्या संस्थेतले आहेत, मला वाटतं करंदी गावची ही वारकरी शिक्षण संस्था आहे, बरोबर ना? महाराजांचं नाव काय? लोहार महाराज ना? राहुल महाराज, रवी महाराजांचे हे विद्यार्थी आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या रवी महाराजांच्या विद्यार्थ्यांसाठी. इतकं गोड, यांचं वय सुद्धा नाही हो परमार्थ यायचं. बघा नाही किती गोड विद्यार्थी आहेत. हातच किती छोटा बाळ टुकूमुकू बघतोय चांगलावाला, किती चांगला पोरगा टाळ घेऊन गळ्यात उभा राहिला. पाठीमागं आमची मुक्ताबाई आहे. आणि हे दोन चोपदार अत्यंत मला आवडले. या चोपदारापेक्षा हा चोपदार अत्यंत देखणा. तुकाराम महाराजाला दडवावं आणि ह्या चोपदाराला बाहेर काढावं असा हा चोपदार आहे. विनेकरी सुद्धा अत्यंत गोड आहेत. सगळ्यांच्याच चरणारविंदी नतमस्तक होतो. हा सुंदर मंडप बांधण्याकरता सुद्धा प्रचंड मोठे कष्ट घेतले असतील. मंडपवाल्या दादांचं सुद्धा मनापासून कौतुक आहे. साऊंड सिस्टम सुद्धा अत्यंत गोड आहे. या सर्वांना भविष्याच्या आणि नवीन वर्षाच्या माझ्याकडून आणि आमच्या वारकरी संप्रदायाकडून मनापासून शुभेच्छा देतो. येणारं नवीन वर्ष, किंबहुना हे आलेलं नवीन वर्ष, हे 2025 साल तुम्हाला सुखाचं, समाधानाचं, ऐश्वर्याचं, धन धान्य समृद्धीचं, वारकऱ्यांची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, जवानांची, या जगातल्या सर्वांची सेवा करण्याचं भाग्य तुम्हाला प्राप्त व्हावं. आई वडिलांची तुमच्याकडून सेवा व्हावी, वारकऱ्यांची सेवा तुमच्याकडून घडावी. एकदा तरी जन्माला येऊन पंढरीची वारी तुमच्या पायानं घडावी, एवढी सदिच्छा भगवंताजवळ मागतो. ह्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना एकच करा, ठेवा संस्कृतीची कदर, घ्या जरा डोक्यावरून पदर, करा आईबापाचा आदर, तरच तुम्हाला भेटेल भगवंताच्या मायेची चादर. ईश्वराच्या मायेची चादर जर भेटावी वाटत असेल तर संस्कार जपले पाहिजेत. ह्या तुम्हाला नवीन वर्षात शुभेच्छा. विठ्ठल 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 स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. अभंग तुकोबऱ्यांचा आहे. यावं लागतं त्याला जावं लागतं, जावं लागतं त्याला यावं लागतं. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. माझ्या दादानो, भगवंत आपलाचा होण्याकरता एकमेव आता पर्याय आहे. जेवढा वेळ आम्हाला देवानं उरलेला आहे तेवढ्या वेळामध्ये करे टाळी बोला, मुखी नाम करे टाळी बोला, मुखी नाम करताळी बोला, मुखी नाम करताळी बोला. पाया विनवितो तुम्हारे करताळी बोला, मुखी नाम करताळी बोला, मुखी नाम करताळी बोला, मुखी नाम लागोनिया पाया तो
तुम्हाला टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी नाम कर टाळी बोला मुखी नाम मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष भूतांची. आपण भाग्यवान आहोत की आपण या भारत देशात जन्माला आलोत. आपलं नशीब चांगलं आहे म्हणून आपल्याला भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तो परमभाग्याची संपत्ती. कल्पना करा आपण ऑस्ट्रेलिया जपान न्यूझीलंडमध्ये जन्माला आलो असतो तर कसे दिसलो असतो आपण. या भारतात जन्माला आलो म्हणून तुम्ही आणि मी चांगलं दिसतो ना. बघा ना आपल्या सगळ्याचीच नाकं कशी धारदार आहेत. त्या चीनमध्ये जर जन्माला आलो असतो तर आपलं नाक धारदार राहिलं असतं का. तिकडचे सगळेच लोक नकटे येतो. माणसानं धाकटं व्हावं पण नकटं होऊ नये. माणसाचं नाक धारदार असावं. नाक कसं असावं रे पोरांनो. धारदार. नाक धारदार असावं फक्त नाकाला धार नसावी. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला नाक धारदार मिळालं ईश्वराच्या कृपेनं. आपण भारतात जन्माला आलो. हे जग जर घर असेल हे विश्व अखंड कुटुंब असेल घर असेल तर मी घरातल्या खोल्या तुम्हाला सांगून देतो. हे अख्खं जग जर घर असेल तर माझा संमत आहे. ऑस्ट्रेलिया या घराची ओसरी आहे. अमेरिका या संपूर्ण घराची तिजोरी आहे. चीन हे घरातलं भांडारगृह आहे. ऐकता ना आपण सर्वजण. डेन्मार्क या घराचं किचन आहे. ऐकावं आपण. जपान हे या घरातलं औषधालय आहे. मिनी मेडिकल औषधालय. जपानमध्ये जास्त औषधं असतात. जपानमधलीच औषधं जपानमधल्याच गोळ्या जास्त प्रसिद्ध आहेत. जपान हे औषध निर्मितीसाठी प्रगत मानलं जातं म्हणून जपानी माणसं जास्त दिवस तरतात. ऐकता ना आपण सर्वजण. जपानी माणसं जास्त दिवस जगतात. जपानी माणसाचं चांगलं होतं. जपानी माणसाचा उद्धार होतो. जपानी माणसाचं हित होतं. ऐकता ना आपण. अरे जपानी सांगतो मी नाही तर जापन होईल माझ्या कीर्तनाची इकडं. जपानी माझ्याकडे बघा नुसतं ऐकू नका. जपानी माणसाचं चांगलं होतं. कुठल्या जपानी ते कळतंय ना तुम्हाला. म्हणून माणसाने खिशातलाही मनी जपावा पैसा आणि माळेतला मनी सुद्धा जपावा. पण या दोन मन्यात फरक आहे. माळेतला मनी असा आत ओढायचा असतो आणि खिशातला मनी बाहेर ढकलायचा असतो. ऐकताय ना आपण माय. परत माझ्याकडे बघा. पैसे कसे मोजतो आपण आत का बाहेर. बाहेर. आणि जपाची माळ कशी मोजतो आपण आत. परत माझ्याकडे बघा. पुण्य असं आत ओढायचं असतं आणि पाप असं बाहेर ढकलायचं असतं. आणि म्हणून कीर्तनकाराचं दर्शन सुद्धा रिकाम्या हातानं कोणी घ्यायचं नसतं. हे पण महत्वाचं आहे. केला इशारा जाता जाता का हो. आम्ही जर नेहमी नामस्मरण केलं जप केले आणि या शिंदे परिवारानं कीर्तनदारात ठेवले फायदा काय. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. त्याची कुळ शुद्ध. हे ज्ञानदेव म्हणे नामद पहारीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. आणि म्हणून हा सगळा जर जग हे विश्व हा सगळा ब्रह्मांड एखादं कुटुंब असेल तर मला वर्गीकरण करावं लागेल. का हो. कसं काय. अमेरिका या घरातली तिजोरी आहे. जपान घरातलं औषधालय आहे. ऑस्ट्रेलिया घरातली ओसरी आहे. चीन घरातलं भांडारगृह आहे. डेन्मार्क घरातलं किचन आहे स्वयंपाकगृह आहे. पण आपला भारत देश हे या घरातलं देवघर आहे हे लक्षात राहू द्या. आपण भाग्यवान आहोत का देवघरात जन्माला आलो आपण. आपण या घरात जन्माला आलो. पवित्र ते कुळ पावन तो देश. हरीचे दास जन्म घेते. हरीचे दास जन्म घेते. हरीचे दास जन्म घेते.
आपण भारतात जन्माला आलो आणि म्हणून या भारतातली एकही गोष्ट व्हायला जात नाही. मी याच्या आधी सुद्धा बऱ्याचदा सांगितले, आजही सांगितले. या शिंदे परिवाराला एक समाधान वाटेल असं वाक्य सांगतो. तुम्हाला वाटत असेल आपण हा परमार्थ केला मग हा वाया जातो की काय? यादी ऐका. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आईबापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी जगात कधी व्हायला जात नाही, हे कायम लक्षात राहू दे. सज्जन हो, ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, ज्याला चांगलं आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा, ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योग करावा, पण ज्याला समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून परमार्थ केला पाहिजे. हे मी सांगत नाही. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. सुख ल्यालो